दिसून आम्ही हे मोदी साहेबांचे मंत्री होते, यांच्यावर काय बोलायचं? म्हणजे मोदी साहेबांचं तुम्ही नाव खराब करताय, बोला करा. या ठिकाणी सध्या राजकोट किल्ल्यावर आहे, मुख्यद्वारामधूनच जाणार असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मुख्यद्वाराजवळच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक आहेत. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी निलेश राणे यांच्याकडून पोलिसांबरोबर हुज्जत घातली जाते. काही वेळापूर्वी नारायण राणे यांनी सुद्धा पोलिसांना या ठिकाणी दम भरलाय. या जिल्ह्यामध्ये यापुढे पोलिसांना सहकार्य राहणार नाही असं नारायण राणेंनी म्हटलंय. आमच्या अंगावर आले तर रस्त्यावर खेचून मारू असं नारायण राणे यांनी पोलिसांना या ठिकाणी म्हटलेलं आहे. सध्या महाविकास आघाडीचे नेते हे राजकोट किल्ल्यावर चैलेंज दिया जा रहा है, कैसे देखते हो? छी चैलेंज वैलेंज उनसे क्या मिले? क्या आपके आने वाले वो मुर्गियों के पीछे भागते हैं. तर उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी आता आदित्य ठाकरे यांना फोन केला होता. पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे या ठिकाणी फोनवर बोलण्यासाठी गेले. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना फोन केलेला आहे. तर महाराष्ट्रात काही घडलं तर देवेंद्र फडणवीस याला जबाबदार राहतील. सर, उद्धव साहेबांचा फोन आला होता, नेमकं काय विचारलं तुम्हाला? काही नाही विचारलं, सांगितलं की नीट चाललं ना, ठीक चाललं ना, आणि किती भ्रष्टाचार झाला जरा बघून या, कारण देशाला दाखवायचं आहे भाजप किती भ्रष्टाचारी आहे. बीजेपी म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष झालेला आहे. तर त्यांनी काळजीपोटी देखील फोन केला असावा. त्यांनी हिंमत द्यायला फोन केला. त्यांना पण माहिती आहे की आम्ही सगळे शिवसैनिक आहोत आणि आम्ही लढत असतो. तर अशा पद्धतीनं स्मारकाच्या ठिकाणी दंगा होतो, आपण या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत, मात्र तरी देखील अशा पद्धतीचा अपेक्षित आहे का? हे संपूर्ण हे भाजपचं डीएनए आहे. हे भाजपचं डीएनए आहे. हे पाहताय तुम्ही भाजपचं डीएनए. पण नारायण राणे यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी नेमकं काय बोललं तुमच्यासोबत? काय उद्धव ठाकरेंनी तुमच्याशी फोनवर काय बोलले? काय विचारलं त्यांनी मला पुतळ्याबद्दल विचारलं की काय नक्की झालंय, आणि थोडी पाहणी जी आम्ही केली त्याच्याबद्दल आम्ही बोललो होतो. प्रकार सुरू आहे आपल्यासोबत. आपण मंत्रिमंडळात कुणाजवळ बोललात का? गृहमंत्री सचिवाजवळ बोललात का? अहो, गृहमंत्र्यांना बदलापूर बद्दल बोलायला वेळ नाहीये. आमचे यांना गोळी मारली गेली, हत्या केली, तर ते बोलले कुत्रं खालती आलं तर परत गृहमंत्र्यांना बोलणार का? एपीआर जेव्हा हमला झाला पोलीस पुण्यामध्ये, तेव्हा त्यांना बोलायला वेळ नाही. गृहमंत्री इथे कुठे बघणार? गृहमंत्री राजकारण करत असतात. आज माध्यमांच्या माध्यमातून काय आव्हान मुख्यमंत्र्यांना तुम्ही आता काय आव्हान या ठिकाणी? मी माध्यमांच्या माध्यमातून हेच आवाहन करीन की आपण सगळे पाहताय, आमच्या मागे जो छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आहे तो भाजपाच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे, मिंदेंच्या खोक्याच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे, आणि ते जग जाहीर आहे. हा आपटे कोण होता, ह्याला काम कसं मिळालं, कोणामुळे मिळालं, कोणाचा जवळचा मित्र आहे, कोणाला खोके मिळाले, कोणाला धोके मिळाले, हे सगळं आलं पाहिजे. तो फरार कसा झाला, फरार होऊ कसं शकला, हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे. या सगळ्यामागे काय हेतू वाटतो नेमका हे सगळं पाहून तुम्हाला? तेवढीच त्यांची अक्कल, बाकी काय नाही. खरं तर हा एक संपूर्ण पुतळा पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने खरं तर या ठिकाणी दुःख हळहळ व्यक्त. हेच तर मी सांगतोय. आपण माझ्यासोबत होतात, आपण माझ्यासोबत आलात आणि बघितलं कसं आपण येत होतो, शांतपैकी येत होतो. आपले सगळे कार्यकर्ते बाहेर आहेत, मग पोलिसांनी ह्या बाकीच्या कार्यकर्त्यांना कसं येऊ दिलं? एसपी कोण आहेत आता सांगा मला इकडचे? आपला दौरा नियोजित आदित्य साहेब हा प्रकार घडलाय, याला जबाबदार कोण समजताय? जे बालबुद्धी आहेत ते. नाही, आदित्य साहेब, महाराजांचं हे पवित्र ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी मागील अर्ध्या तासापासून अश्लील शब्द, घोषणाबाजी चाललेत. कसं बघताय या प्रकारे? कसं बघतं म्हणजे तुम्ही आणि मी बघतोच आहे. सुरुवात कुठून झाली? आम्ही तर कार्यकर्त्यांना रोखलेलं ना, तर हे साफ झाले असतात आतापर्यंत. क्या कहेंगे आदित्य जी, इस तरह की घटना यहाँ पर होती है, आपको? मुझे लगता है इस घटने से ज्यादा घटनाएं जो ये घटी है ना, ये दिखाओ, क्योंकि ये सबसे दुर्भाग्यपूर्ण है. इसमें भ्रष्टाचार है और ये भाजपा का भ्रष्टाचार है.
कुठेतरी आदित्य ठाकरे आज येत आहेत आणि जास्त जोरात मोर्चा होईल ही भीती होती. नक्कीच आहे ना, त्यांच्या मनात तर भीती आहे, खूप घाबरतात मला. या सगळ्या मोर्चाची भीती आहे म्हणायची. नक्कीच. अजून किती वेळ आपण आदित्य थांबणार साहेब, आहात या आपण ठिकाणी? एका बाजूला गृहमंत्र्याला काय आवाहन कराल? गृहमंत्री महाराष्ट्रात आहेत तरी का? ते जात असतात दिल्लीला आणि स्वतःचं राजकारण बघत असतात. आपण किती वेळ या ठिकाणी थांबणार आहात? जेवढा वेळ थांबायला लागेल तेवढं. आपल्या काही कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली आहे यामध्ये. आपण एकदम एसपी कुठे आहेत मला सांगा जरा. आपण एसपी आलेत पण त्या तिकडे आहेत. लपले असतील कुठेतरी, बघा कुठे. सर आपण एकंदरीत या सगळ्या गोष्टीमध्ये सामंजस्याची भूमिका त्यामुळे दाखवली पाहिजे. शिवसैनिकांना नक्कीच मी इथे सामंजस्य भूमिका एवढ्यासाठीच दाखवतो आणि सगळ्यांना रोखत आहे, कारण हा किल्ला आहे, ही पवित्र भूमी आहे. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रच पवित्र भूमी आहे, पण इथे अशा काही घटना घडू नयेत. मी परत एकदा सांगतो, आम्ही आत येताना शांतपैकी येत होतो, बाजूने येत होतो, ठीक आहे, समोरून गर्दी येत होती, कोणीतरी येत आहे, काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला काही कुठे इगोचा प्रॉब्लेम नसतो. एखाद्या आमच्याच कॅमेरावाला ढकललं गेलं आणि धक्काबुक्की सुरू झाली तरी मी आमच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलं. आपण पाहिलं असेल, आपण माझ्या बाजूला होतात, मी तरी रोखण्याचा प्रयत्न करत होतो, 2-3 लोकांना पकडून पण होतो. पण ही बालबुद्धीची भाजपची आहे, ती लोकांसमोर येत आहे. आणि हे मला वाटतं गृहमंत्र्यांनी स्वतःनी घडवून आणलंय का, देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःहून घडवून आणलंय का, हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. शिवसैनिक ही सहनशीलता महाराष्ट्र हे भाजपमुळे बदनाम होतं. एक तर इथे भ्रष्टाचार केलाय महाराजांच्या पुतळ्यामध्ये. मला आता भीती आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आता नारायण राणे, निलेश राणे हे राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडलेले आहेत. कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे. दुसरी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय तर महाविकास आघाडीचे नेते अद्यापही राजकोट किल्ल्यावर मुख्य